मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. माझा इशारा होता 19 डिसेंबरला. अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत. ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे. विदेशी षडयंत्राचा हा एक अप्रत्यक्ष भाग आहे. अमेरिकेमध्ये कुठेतरी काहीतरी पेपर सबमिट होणार आहे आणि त्या पेपरच्या आधारावर देशाचे पंतप्रधान जाणार. म्हणजे अमेरिकेने षडयंत्र करायचं, तिथं काहीतरी घटना घडवायच्या आणि त्या आधारावर काँग्रेसनी माननीय मोदीजी सारखा एक सक्षम नेता ज्यांनी स्वतःला देशसेवेसाठी अर्पण केलं, वारंवार त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनी वाटेल ते आरोप केल्यावर निवडणुका जिंकल्यानंतर आता हे नवीन त्यांनी अमेरिकेच्या षडयंत्राचा पार्ट काँग्रेस त्या होते आहे का प्रश्नचिन्ह, शंका यावी असं ते वागत आहे. एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्याने देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं. हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण.